गणेशोत्सवानिमित्त कोकणातील बाजारपेठा सजलेल्या आहेत। रत्नागिरीतही बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली आहे। सजावटीसाठी लागणारं साहित्य, मिठाई, धूप, अगरबत्ती यासह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी दिसून येते। रत्नागिरीतील मुख्य बाजारपेठेतून आढावा घेतलेला होता आमचे प्रतिनिधी अमोल कले यांनी। त्यावेळेसची ही दृश्य आपण पाहतोय। आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी आता अवघे काही तासच शिल्लक राहिलेले आहेत आणि त्यामुळे रत्नागिरीतल्या बाजारपेठेमध्ये भाविकांची खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळते। आपण रत्नागिरीतल्या मुख्य बाजारपेठेमध्ये आहोत आणि याच बाजारपेठेमध्ये सध्या गर्दी पाहायला मिळते। या बाजारपेठेमध्ये बाप्पाच्या जी आरास केली जाते त्यासाठी विविध वस्तू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। मग पडदे असतील, फुलं असतील, अशा विविध रंगाच्या डिझाईनचे कलाकृती असतील, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे जे पडदे जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात। फुलांच्या माळा देखील आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। पावसानं सध्या चांगलीच मेहरबानी केलेली आहे, त्यामुळे बाजारामध्ये लोकांची खरेदीसाठी मोठी झुंबड असलेली आपल्याला पाहायला मिळते। याच बाजारपेठेमधून जवळपास लाखोंची उलाढाल या रत्नागिरीच्या मुख्य बाजारपेठेतून होत असते। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।